ओके, सो लक्षात द्या आपण आज रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी लर्न करणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट या आधी मी तुम्हाला सांगितलं की ह्यूमन हार्ट इज मायोजेनिक. ह्यूमन हार्ट इज मायोजेनिक. ह्यूमन हार्ट जे आहे ते मायोजेनिक आहे आणि मायोजेनिक या टर्मचं मीनिंग तुम्हाला सांगितलं होतं. त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे रेग्युलेट करण्याचं जे काही गोष्ट आहे किंवा त्याचं जे रेग्युलेशन आहे ते हार्टकडेच असणारे जे नोडल टिश्यू आहेत यांना ते त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन रेग्युलेट करता येतं. सो ह्यूमन हार्ट मायोजेनिक आहे आणि नर्वस इनपुट शिवाय नर्वस स्टिम्युलस शिवाय ह्या ह्यूमन हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या सुरू होतात. ओके, सो हे जे आहे रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी जर हार्ट मायोजेनिक आहे तर मग हार्टच्या ऍक्टिव्हिटीचं रेग्युलेशन करणं काय गरजेचं आहे, बरोबर का? त्याला त्याचं स्वतःचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन स्वतः रेग्युलेट करता येतं. जर स्वतः रेग्युलेट करता येत असेल तर मग पुन्हा दुसरं कोणी रेग्युलेट करण्याची काय गरज आहे? तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट ह्यूमन हार्ट इज मायोजेनिक. जो इट इज मायोजेनिक, बघा ह्यूमन हार्ट मायोजेनिक आहे त्या कंडिशन मध्ये एसए नोड जो आहे इट कंट्रोल कॉन्ट्रॅक्शन and relaxation of heart in normal condition. ओके, आपलं जे नॉर्मल कंडिशन मध्ये हार्टचा कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन सुरू आहे तर हे नॉर्मल कंडिशन मधलं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे रेग्युलेट करण्याचं काम एसए नोड करणार आहे. ओके, एसए नोड जो आहे तो हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन रेग्युलेट करणार आहे. पण स्पेसिफिक कंडिशन मध्ये हार्टला रेग्युलेट करण्यासाठी कोणते मसल्स असतात बघा? इन स्पेसिफिक कंडिशन रेग्युलेशन ऑफ cardiac activity is done by okay, so specific condition मध्ये cardiac activity चं रेग्युलेशन जे आहे ते दोन मेथड मध्ये इट इज डन बाय टू मेथड्स. ओके, कोणत्या दोन मेथड्स आहेत ज्या कार्डियक ऍक्टिव्हिटी चं रेग्युलेशन करतात? तर याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे त्याला म्हटलं जातं नर्वस रेग्युलेशन. ओके, आणि सेकंड जे आहे याला बोललं जातं केमिकल रेग्युलेशन. ओके, सो काय सांगितलं मी तुम्हाला बघा? रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी आपण स्टडी करतोय. सो इन रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी फर्स्ट आपण बघितलं की एकच मिनिट. ओके, आता लक्षात द्या सगळ्यांनी नर्वस कंट्रोल जो आहे सो नर्वस कंट्रोल इन्क्लूड पार्ट ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम तुम्ही अजून केमिकल कंट्रोल कोऑर्डिनेशन शिकलेला नाही. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय हे अजून तुम्हाला माहिती नाहीये. तरी बघा थोडंफार 10th मध्ये 9th मध्ये शिकला असाल आणि त्याचं थोडंसं पण
ओके, किती पार्ट मध्ये डिवाइड होतीये? 3 पार्ट मध्ये, CNS, PNS, ANS. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये दोन ऑर्गन येतात, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ओके, पेरिफेरल नर्वस सिस्टीम जे आहे ह्याच्यामध्ये आपल्या बॉडी मधल्या सगळ्या नर्व्स इन्क्लूड होतात आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जे आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा नर्व्सच इन्क्लूड होतात. फक्त या नर्व जे आहे या इनव्हॉल्युंटरी ऑर्गनला कंट्रोल करणाऱ्या नर्व्स असतात. सो बघा आपली नर्वस सिस्टीम किती पार्ट मध्ये डिवाइड झाली? सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. यापैकी सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये नर्व्स ज्या व्हॉल्युंटरी ऑर्गनला कंट्रोल करतात आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये अशा नर्व्स येतात ज्या इनव्हॉल्युंटरी ऑर्गनला कंट्रोल करतात. ओके, सो इथे काय दिलेलं आहे? फर्स्ट स्टेटमेंट, नर्वस कंट्रोल इन्क्लूड पार्ट ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. म्हणजे आपल्या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये जे कंट्रोल होतं, जे आपली नर्वस सिस्टीम कंट्रोल करते, तर या नर्वस सिस्टीमच्या 3 पार्ट पैकी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हा पार्ट याच्यामध्ये मेनली इन्व्हॉल्व होतो. नेक्स्ट, त्याचं सेंटर मेडुला ऑब्लांगाटा वरती प्रेझेंट आहे. मेडुला ऑब्लांगाटा, सपोज जर असा आपला ब्रेन असेल तर ब्रेनचा हा जो लोअर पोर्शन आहे या पोर्शनला मेडुला ऑब्लांगाटा असं बोललं जातं. हा मेडुला ऑब्लांगाटा पुढे कंटिन्यू होतो आणि स्पायनल कॉर्ड तयार होतो. सो त्याचं सेंटर जे आहे ते या मेडुला ऑब्लांगाटावरती प्रेझेंट आहे. सो इट्स सेंटर इज प्रेझेंट ऑन मेडुला ऑब्लांगाटा. ओके, आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम पुन्हा 2 पार्ट मध्ये डिवाइड होते, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सो बघा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इट इज डिवाइडेड इनटू autonomic nervous system. It is mainly divided into sympathetic nervous system and parasympathetic nervous system. So यापैकी जी sympathetic nervous system आहे ही sympathetic nervous system epinephrine हा हार्मोन सिक्रेट करते. ओके, epinephrine ला adrenaline असेही म्हटलं जातं. It is also known as adrenaline. ओके, आणि हा जो हार्मोन आहे किंवा हे जे केमिकल सिक्रेट केलेलं आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमने, इट इन्क्रीजेस हार्ट रेट. बघा अपवर्ड एरो म्हणजे इन्क्रीजेस हार्ट रेट. ओके, नेक्स्ट आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ही ॲसिटिल्कोलिन सिक्रेट करते. ठीक आहे, इट सिक्रेट ॲसिटिल्कोलिन आणि हे जे ॲसिटिल्कोलिन आहे हे हार्ट रेट कमी करण्याचं काम करते. इट डिक्रीजेस हार्ट रेट. सो बघा जेव्हा आपण इमोशनल स्ट्रेस कंडिशन मध्ये आहोत, घाबरलेले आहोत, त्या सिच्युएशन मध्ये आपले हार्ट रेट वाढतात. सो त्या कंडिशन मध्ये ॲड्रेनालाईन हा हार्मोन काम करतोय. जेव्हा आपण रिलॅक्स आहोत, शांतपणे बसलेलो आहोत, त्या सिच्युएशन मध्ये आपला हार्ट रेट जो आहे तो कमी होतो आणि नॉर्मल जेव्हा आहे तेव्हा आपण स्मूथ त्याचं बीटिंग सुरू असतं. त्या कंडिशन मध्ये ॲसिटिल्कोलिन हा जो हार्मोन हे जे केमिकल आहे हे केमिकल काम करणार आहे. सो दिस इज अबाउट दी नर्वस सिस्टीम. तुम्ही काय सांगितलं बघा, नर्वस सिस्टीम नर्वस कंट्रोल आहे आपल्या हार्टची ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करण्यामध्ये. नर्वस कंट्रोल मधला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हा जो पार्ट आहे हा मेनली याच्यामध्ये इन्क्लूड होतो. नेक्स्ट, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं जे सेंटर आहे ते मेडुला ऑब्लांगाटावरती प्रेझेंट आहे. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मेनली 2 पार्ट मध्ये डिवाइड होते, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये इपिनेफ्रिन किंवा त्यालाच ॲड्रेनालाईन म्हटलं जातं हा हार्मोन सिक्रेट होतो जो आपला हार्ट रेट इन्क्रीज करते स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये ॲसिटिल्कोलिन हे केमिकल सिक्रेट केलं जातं. हे केमिकल हार्ट रेट कमी करण्याचं काम करणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट नर्वस कंट्रोल. सगळ्यांना समजलं का? हे पॉइंट येस नोटबुक मध्ये नोट करा पटकन.
ठीक आहे, झालं. ओके, नेक्स्ट. लास्ट पॉइंट नर्वस कंट्रोल मध्ये. नर्वस सिस्टम कंट्रोल, नर्वस सिस्टम कंट्रोल heart rate in response to stimulus from various receptors like proprioceptor, bioreceptor. ठीक आहे. सो याच्यामध्ये नर्वस कंट्रोल जो आहे तो आपला हार्ट रेट रेग्युलेट करतो स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये. सो स्पेसिफिक सिच्युएशन मध्ये हे जे रेग्युलेशन आहे ह्याच्यासाठी स्टिम्युलस मिळणं गरजेचं आहे ब्रेनला. सो ब्रेनला स्टिम्युलस कोणत्या पार्टकडून मिळतो, तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट प्रोप्रिओसेप्टर, बॅरोरिसेप्टर, किमोरिसेप्टर असे वेगवेगळे रिसेप्टर्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. या रिसेप्टरकडून सिग्नल जेव्हा ब्रेनकडे जाणार आहे तेव्हा आपल्या हार्टची ऍक्टिव्हिटी जी आहे ती रेग्युलेट केली जाते. Okay, so this is about the how nervous control controls the cardiac activity. Nervous system जी आहे ती आपली cardiac activity कशी रेग्युलेट करते हे आपण बघितलं. सो मी एकदा फायनली रिपीट करते. नॉर्मली आपला हार्ट मायोजेनिक आहे. नॉर्मल त्याचा हार्ट रेट रेग्युलेट करण्याचं काम एस नोट करणार आहे. बट इन स्पेसिफिक सिच्युएशन हार्ट रेट इज रेग्युलेटेड बाय नर्वस कंट्रोल अँड केमिकल कंट्रोल. So in nervous control mainly autonomic nervous system is involved. Autonomic nervous system is divided into two types, sympathetic and parasympathetic. Sympathetic nervous system releases adrenaline or epinephrine and parasympathetic nervous system releases acetylcholine. Acetylcholine decreases heart rate and adrenaline increases heart rate. जशी सिच्युएशन आहे त्यानुसार हार्ट रेट एकतर इन्क्रीज केला जाईल किंवा डिक्रीज केला जाईल. त्यानंतर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम हे जे रेग्युलेट करते याचं सेंटर ब्रेन मध्ये मेडुला ऑब्लांगाटावरती याचं सेंटर जे आहे ते प्रेझेंट आहे. नेक्स्ट, कुठलीही गोष्ट रेग्युलेट करण्यासाठी ब्रेनकडे आधी सिग्नल गेला पाहिजे किंवा स्टिम्युलस गेला पाहिजे. सो ब्रेनकडे स्टिम्युलस कोण देणार आहे, तर बॉडीमध्ये हे रिसेप्टर प्रोप्रिओसेप्टर, बॅरोरिसेप्टर अँड लास्ट आहे किमोरिसेप्टर. ह्या रिसेप्टर बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कंट्रोल कोऑर्डिनेशन या लेसन मध्ये मिळेल. जर बुक असेल सगळ्यांनी बुक मध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन लेसन चेक करा. त्याच्यामध्ये ह्या रिसेप्टरचा एक चार्ट बुक मध्ये दिलेला आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल रिसेप्टर. ओके, सो हा आपण नर्वस कंट्रोल बघितला. नेक्स्ट आहे केमिकल कंट्रोल. हे लिहिलंय का बघा सगळ्यांनी. ओके, नेक्स्ट केमिकल कंट्रोल कसं होतं बघा. Okay, so in chemical control, hypoxia, acidosis, alkalosis causing decreased cardiac activity. ओके, सो काही सिच्युएशन मध्ये कार्डियक ऍक्टिव्हिटी जी आहे ती डिक्रीज होते. कोणत्या सिच्युएशन मध्ये, हायपॉक्सिया, ऑक्सिजन कमी आहे, ऍसिडोसिस, ऍसिडिक कंडिशन क्रिएट झाली किंवा अल्कलोसिस, तर या सिच्युएशन मध्ये कार्डियक ऍक्टिव्हिटी जी आहे ती डिक्रीज होते. तर ओके, आपल्या बॉडीमधल्या काही सिच्युएशन लाईक हायपॉक्सिया, ऍसिडोसिस, अल्कलोसिस. हायपॉक्सिया ऑक्सिजनची लेवल कमी होणं, त्यानंतर सॉरी स्पेलिंग चुकलेले वगैरे.
येईल बघा. हायपॉक्सिया, ॲसिडोसिस, अल्कॅलोसिस या काही सिच्युएशन आहेत. या सिच्युएशन मध्ये आपली हार्ट ॲक्टिव्हिटी जी आहे, कार्डियक ॲक्टिव्हिटी जी आहे ती कमी होत असते, सो डिक्रीज होत असते. त्यानंतर नेक्स्ट ही काय डिक्रीज होते बघा. ओके, सो दोन हार्मोन दिलेले आहेत. मगाशी जो हार्मोन सांगितला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे केमिकल रिलीज करते इपिनेफ्रिन, तोच हार्मोन इथे दिलेला आहे. सो बघा, सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या बॉडीमधली कार्डियक ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करण्यासाठी जो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे ती सुद्धा इपिनेफ्रिन आणि नॉन इपिनेफ्रिन सिक्रेट करते. आणि एक ग्लँड सुद्धा आहे आपल्या बॉडीमध्ये, ॲड्रेनल ग्लँड. तर या ॲड्रेनल ग्लँडचा जो मेड्युला आहे, हा मेड्युला सुद्धा हे हार्मोन सिक्रेट करतो, इपिनेफ्रिन अँड नॉन इपिनेफ्रिन. सो ग्लँड बद्दल थोडक्यात सांगते बघा. सपोज ही आपली किडनी आहे, तर किडनीच्या वरच्या बाजूला जी ग्लँड प्रेझेंट आहे, या ग्लँडला ॲड्रेनल ग्लँड असं म्हटलं जातं. ह्या ग्लँडचे दोन पार्ट पडतात. त्यातला जो बाहेरचा पार्ट आहे त्याला कॉर्टेक्स असं म्हटलं जातं, आणि जो आतला पार्ट आहे, आवाज येतोय सगळ्यांना? हा, किडनीच्या वरती जी ग्लँड आहे तिला ॲड्रेनल ग्लँड म्हटलं जातं. त्या ॲड्रेनल ग्लँडचा जो बाहेरचा पोर्शन आहे त्याला कॉर्टेक्स आणि जो आतला पोर्शन आहे याला मेड्युला असं म्हटलं जातं. तर तो जो मेड्युला आहे, हा मेड्युला इपिनेफ्रिन आणि नॉन इपिनेफ्रिन हे दोन हार्मोन सिक्रेट करतो. मग आता बघा, हे दोन्ही हार्मोन काय करणार आहेत. इपिनेफ्रिन अँड नॉन इपिनेफ्रिन non-epinephrine enhances cardiac activity. इपिनेफ्रिन आणि नॉरएपिनेफ्रिन हे जे दोन हार्मोन आहेत, हे दोन्ही हार्मोन कार्डियक ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करण्याचं काम करतात. ओके, सगळ्यांनी हे लक्षात घ्या. जसं आपण नर्वस कंट्रोल बघितलं ज्याच्यामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इन्व्हॉल्व होते, तिची सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक हे पार्ट सांगितले. एक पार्ट हार्ट रेट इन्क्रीज करतो, दुसरा कमी करतो. तसंच काही हार्मोन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होतात. तर या हार्मोनमध्ये इपिनेफ्रिन, नॉन इपिनेफ्रिन हे हार्मोन्स आहेत जो ॲड्रेनल ग्लँडचा मेडुला हा हार्मोन सिक्रेट करतो, आणि या हार्मोनमुळे सुद्धा कार्डियक ॲक्टिव्हिटी जी आहे ती इन्क्रीज होते. याशिवाय काही इलेक्ट्रोलाइट आहेत त्याच्यामुळे कार्डियक ॲक्टिव्हिटी रेग्युलेट होते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन लाईक K+, Ca++ and Na+. कॉन्सन्ट्रेशन ऑफ cation like K+, Ca++, Na+, ओके. सो हे जे कॅटायन आहे K+, Ca++ आणि Na+, यांचा सुद्धा कार्डियक ऍक्टिव्हिटीवरती इफेक्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो दिस इज अबाउट दी कंट्रोल और रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी. सगळ्यांना कार्डियक ऍक्टिव्हिटीचं रेग्युलेशन समजलंय का बघा. दोन मेथड आहेत, नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. नर्वस कंट्रोलमध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इन्व्हॉल्व होते, याचं सेंटर मेडुला ऑब्लांगाटावरती आहे. नेक्स्ट हा जो नर्वस कंट्रोल आहे याच्यामध्ये मेनली सिम्पॅथेटिक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक हे पार्ट इन्व्हॉल्व होतात. सिम्पॅथेटिक इपिनेफ्रिन सिक्रेट करणारे आणि पॅरासिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक ॲसिटिल्कोलीन सिक्रेट करते. सिम्पॅथेटिकच्या इपिनेफ्रिनमुळे हार्ट रेट इन्क्रीज होतो आणि ॲसिटिल्कोलीनमुळे हार्ट रेट डिक्रीज होतो. हे झालं नर्वस कंट्रोल. आणि केमिकल कंट्रोलमध्ये हे हार्मोन येतात इपिनेफ्रिन आणि नॉरएपिनेफ्रिन जे कार्डियक ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करतात. हे हार्मोन सिक्रेट करण्याचं काम ॲड्रेनल ग्लँडचा मेडुला करतो, हे मी तुम्हाला सांगितलं.
याशिवाय काही कॅटायन आहेत लाईक Ca++, Na+ also have effect on cardiac activity. यांचा सुद्धा कार्डियक ऍक्टिव्हिटी वरती इफेक्ट आहे. ठीक आहे, सगळ्यांना पॉइंट समजलं का मला सांगा? समजलंय सगळ्यांना? येस, हे लिहून घेतलं तुम्ही नोटबुक मध्ये? ओके, मग नेक्स्ट आपण ब्लड वेसल जे आहेत ते स्टार्ट करूया. इम्पॉर्टंट पॉइंट आहे ब्लड वेसल, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, सो ब्लड वेसल जे आहे ते बेसिकली 3 टाइपचे असतात. देयर आर मेन ओके, देयर आर 3 मेन टाइप्स ऑफ ब्लड वेसल. ब्लड वेसलच्या मेन 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे आर्टरीज, सेकंड आहे व्हेन आणि थर्ड आहे कॅपिलरीज. सो जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल, आर्टरीज आहेत त्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, व्हेन डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि कॅपिलरी ह्या मायन्यूट हेअर लाइक स्मॉल ब्रांचेस आहेत. सो बघा त्यांचं नेटवर्क बॉडीमध्ये कसं असतं. फॉर एक्झाम्पल, ही एक ब्लड वेसल म्हणजे आर्टरी असेल, ही आर्टरी डिवाइड होते आणि अशा स्मॉलर ब्रांचेस तयार होतात. हे ज्या ब्रांचेस तयार झाले या ब्रांचेसना आर्टेरिओल असं म्हटलं जातं. या आर्टेरिओल डिवाइड होतात आणि यांच्यापासून अजून स्मॉलर कॅपिलरीज ज्या आहेत त्या फॉर्म होतात. नेक्स्ट, या ज्या कॅपिलरीज आहेत त्या सगळ्या कॅपिलरीज रियुनाइट होतात आणि यांच्यापासूनच व्हेन तयार होते. सो कसं डिस्ट्रीब्युशन आहे? सगळ्यात फर्स्ट सांगितलं आर्टरीज, ही आहे आर्टरी. ओके, नेक्स्ट आर्टेरिओल. नेक्स्ट आर्टेरिओल पासून तयार होतात कॅपिलरी आणि कॅपिलरी एकत्र येऊन काय फॉर्म होणार आहे? व्हेन. ओके, सो या पद्धतीने या ठिकाणी डिवायडेशन आहे. आर्टरी, आर्टेरिओल, कॅपिलरी आणि व्हेन. हे सगळ्यांना समजलं? देयर आर मेनली 3 टाइप्स ऑफ ब्लड वेसल, आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज. मग या ज्या ब्लड वेसल आहेत यात मेन आपण आर्टरीज आणि व्हेन ह्या मेन डिटेल पहिल्यांदा स्टडी करणार आहोत. नेक्स्ट कॅपिलरी, पोर्टल सिस्टीम काय आहे हेही याच्यामध्ये बघणार आहोत. सगळ्यात फर्स्ट मी दोन्ही मधला तुम्हाला डिफरन्शियल फॉर्म मध्ये जेवढे पॉइंट आहेत ते पहिल्यांदा आपण पाहणार आहोत आणि नंतर काही डिटेल पॉइंट आहेत तर ते डिटेल सुद्धा स्टडी करणार आहोत. एवढं झालं का सगळ्यांचं? ओके, नेक्स्ट बघा. ओके, सो आर्टरीज आणि व्हेन्स यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे सगळ्यात फर्स्ट आपण बघतोय. सो बघा डिफरन्स काय आहे. सो एक्झाम मध्ये नीटला या आधी क्वेश्चन विचारलेले आहे, व्हॉट इज द बेस्ट डेफिनेशन ऑफ आर्टरीज. आर्टरीची बेस्ट डेफिनेशन काय आहे? ओके, तर मग बेस्ट डेफिनेशन बघा. बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की आर्टरीज कॅरी, हे सगळे ऑप्शन देतात. आर्टरीज कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड, आर्टरीज कॅरीज ब्लड अवे फ्रॉम द हार्ट किंवा आर्टरीज आर थिक वॉल, असे वेगवेगळे ऑप्शन दिले जातात. ओके, त्यातला बेस्ट तुम्हाला असं सिलेक्ट करायचं आहे ज्याला एक्सेप्शन नाही. ओके, सो याची बेस्ट डेफिनेशन आहे ऑल आर्टरीज कॅरीज ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. ओके, ही बेस्ट डेफिनेशन का? त्याला एक्सेप्शन नाहीये. बघा, तुम्ही जर म्हटला की आर्टरीज कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड, ही बेस्ट डेफिनेशन आहे तर ती रॉंग आहे.
कारण त्याला एक्सेप्शन आहे. कारण एक्सेप्शन बघा, पल्मोनरी आर्टरी माहिती आहे सगळ्यांना. पल्मोनरी आर्टरी हा कुठून अराईज होते? कुठून अराईज होते? कुठलं ब्लड कॅरी करते? येस, इट अराइजेस फ्रॉम राइट वेंट्रिकल. राइट वेंट्रिकल पासून अराईज होते. डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. सो ती बेस्ट डेफिनेशन नाहीये, त्याला एक्सेप्शन आहे. पण आर्टरीज, सगळ्या आर्टरी ज्या आहेत त्या हार्ट पासून ब्लड अवे होतात, हे मात्र करेक्ट आहे. सो तुम्ही बघा, जरी हार्टच्या राइट वेंट्रिकल पासून पल्मोनरी आर्टरी अराईज झाली असली की जरी डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असेल तरीही तिचं काम आहे इट कॅरीज ब्लड अवे फ्रॉम दी हार्ट. ब्लड जे आहे ते हार्ट पासून अवे लंग्स कडे नेणार आहे. बाकी आर्टरीज बघा, सगळ्या आर्टरीज ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट कडून बॉडी पार्ट्स कडे कॅरी करतात. सो ही बेस्ट डेफिनेशन आहे, मी पहिल्यांदा लिहिली. आर्टरीज कॅरीज ब्लड अवे फ्रॉम दी हार्ट. आणि वेन ऑपोजिट सांगायचं आहे. ओके, वेन सगळ्या डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात असं जरी आपण म्हणत असलो तरी याला पण एक्सेप्शन आहे. काही वेन अशा आहेत ज्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. कुठल्या वेन ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात सांगा बरं? पल्मोनरी वेन. व्हेरी गुड. लंग्स कडून हार्ट कडे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम पल्मोनरी वेन करणार आहे. सो बघा, तर तसं जरी असेल तरी ही मात्र बेस्ट डेफिनेशन आहे. वेन कॅरीज ब्लड टुवर्ड्स दी हार्ट. सगळ्या वेन, अगदी पल्मोनरी वेन सुद्धा ब्लड जे आहे ते हार्ट कडे, हार्टच्या डायरेक्शनली कॅरी करतात. सो दिस इज द बेस्ट डेफिनेशन फॉर आर्टरी अँड वेन. आर्टरी कॅरीज ब्लड अवे फ्रॉम दी हार्ट अँड वेन कॅरीज ब्लड टुवर्ड्स दी हार्ट. नेक्स्ट बघा, आर्टरी कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, आर्टरीज कसलं ब्लड कॅरी करताय? ऑक्सिजनेटेड. बट तुम्हाला एक्सेप्शन मेन्शन करावं लागेल. एक्सेप्शन इज पल्मोनरी आर्टरी. ओके, आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात बट पल्मोनरी आर्टरी जी आहे ती मात्र डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. ओके, त्यानंतरचं नेक्स्ट बघा, वेन ओके, वेन जे आहे त्या कसलं ब्लड कॅरी करणार आहे? डीऑक्सिजनेटेड ब्लड. पण याच्यामध्ये पल्मोनरी वेन जी आहे ही पल्मोनरी वेन एक्सेप्शन आहे जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. हा सेकंड डिफरन्स आहे, व्यवस्थित नोट करा. याच फॉर्मॅट मध्ये लिहा, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. ओके, सो आर्टरीज कॅरी ब्लड अवे फ्रॉम दी हार्ट अँड वेन कॅरीज ब्लड टुवर्ड्स दी हार्ट. आर्टरी कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड बट एक्सेप्शन इज पल्मोनरी आर्टरी अँड वेन कॅरीज डीऑक्सिजनेटेड ब्लड बट एक्सेप्शन इज पल्मोनरी वेन. ओके, यानंतरचा नेक्स्ट बघा, आर्टरीज आर डीपली सिच्युएटेड. ओके, आर्टरीज जे आहेत या डीपली सिच्युएटेड असतात, म्हणजे वरून आपल्याला फील करता येत नाही. बॉडीमध्ये डीप या सिच्युएट झालेल्या असतात. सो आर्टरीज आर डीपली सिच्युएटेड अँड वेन्स they are superficially situated. ओके, वेन आपल्याला वरून फील होतात, वरून जाणवतात, ते दिसतात सुपरफिशियली. सो वेन्स आर सुपरफिशियली सिच्युएटेड. सो यांना सुद्धा एक्सेप्शन आहे. आर्टरी शक्यतो डीपली सिच्युएट झालेले आहेत, बट रेडियल आर्टरी, कॅरोटिड आर्टरी अँड ब्रॅकियल आर्टरी एक्सेप्ट रेडियल आर्टरी, ब्रॅकियल आर्टरी, नेक्स्ट आहे फ्युमरल, नाही रेडियल, ब्रॅकियल आणि फेम्युरल. या ज्या आर्टरीज आहेत या सुपरफिशियली सिच्युएट झाल्या. फॉर एक्झाम्पल रेडियल आर्टरी आपल्या रिस्ट मध्ये लोकेट झालेली
पल्स मेजर करण्यासाठी यूज करतो तिला रॅडियल आर्टरी असं बोललं जातं. सो रॅडियल आर्टरी जी आहे ती सुपरफिशियली सिच्युएटेड आहे, म्हणून तर आपण त्याच्यामध्ये पल्स फील करू शकतो. सो मोस्टली आर्टरीज डीपली सिच्युएटेड असतात, बट रॅडियल आर्टरी इट इज अँड ट्रॅकियल अँड फेमोरल आर्टरी दीज आर दी सुपरफिशियली सिच्युएटेड अँड नेक्स्ट वेन्स आर डीपली सिच्युएटेड. वेन ज्या आहेत त्या डीपली सिच्युएट झालेल्या असतात. ओके, सॉरी उलट सांगितलं. आर्टरीज आर डीपली सिच्युएटेड अँड वेन्स आर सुपरफिशियली सिच्युएटेड. ओके, यानंतर नेक्स्ट बघा, आर्टरीज ज्या आहेत त्या ब्रांचेस होतात इनटू आर्टेरियोल. हे लिहिलं का बोर्डवरचं? येस. नेक्स्ट बघा,